आपली पहिली प्रतिक्रिया काय? आज प्रथम वंचित बहुजन आघाडीचे सर्व अध्यक्ष दादाजी आंबेडकर तसेच वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करेल, कारण या सर्वांमुळे मला आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली. मी मनापासून त्यांचा पुणे शहरातील सर्व बहुजन वंचित आघाडीच्या सर्व मान्यवरांचं सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी धन्यवाद करेन, त्यांचं अभिनंदन करेन. या सर्वांमुळे मला आज पुणे शहराचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. तात्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला, तात्यांचं पुढचं संपूर्ण करिअर जे आहे ते वंचित बहुजन आघाडीमध्ये नक्की 100% 25 माझ्या पक्षामध्ये राहिलो. मला नाही मिळाला, परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी न्याय दिला आहे. आणि माझा जो मॅटर असेल तो कात्याच्या विकासाचा पॅटर्न आहे. काय आता घडवून आणणार आहे समाजाच्या आणि शहरातील सर्व माझ्या पाठीशी मी दोघांना नसतो, परंतु मला वाटतं की मला वंचित आघाडीने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करायचं मी काम 100% केलं. प्रकाश आंबेडकर तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. आता नेमकं तुम्ही प्रचाराची कोणकोणते मुद्दे समोर, कारण विशेषतः असा आरोप केला जातो बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे, असा सुद्धा आरोप प्रचाराच्या काळादरम्यान केला जाऊ शकतो. त्याला तुम्ही आता कसं उत्तर द्या आणि कशी रणनीती आखणार आहात? माझा हा कात्रजचा विकासाचा जो पॅटर्न आहे तो मी संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार. गेली 15 वर्षे मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्त्वाचा या उपनगरामध्ये राहिला तोच माझा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल. त्यामुळं मी पुण्याची टीम नसेल, मी पुणेकरांची टीम असेल. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला, इतर ठिकाणी उमेदवार उभे केले, मात्र सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला. त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं की पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाते, आजच मला उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ते वरिष्ठ लेवलचे विषय वंचित बहुजन आघाडीचे सर्वमान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काही सांगू शकणार नाही, आंबेडकर साहेब सांगू शकतात. मनसे सोडले आणि वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली, तो निर्णय योग्य ठरला? पुणेकर ठरवतील तो निर्णय. तात्यांचं वैयक्तिक मत काय? तात्यांचं उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली. तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतं की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी मला मागाशी फोन आला होता. मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला 8:30 वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतंय म्हणून. मला वाटतं की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल, 100% वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल. काही वेळापूर्वी तुमचं एक व्हॉट्सअप स्टेटस जे आहे ते तुम्ही ठेवलेलं होतं की एक विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, रिस्क घेतली तरच वेगळ्या वाटेने जाता येईल आणि यश मिळेल, याचा नेमका अर्थ काय? आता रिस्क तर घेतली आहे, वेगळी वाट तर मी 12 तारखेला निवडलेली आहे आणि मला वाटतं मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे. एका सामान्य कुटुंबातनं, शेतकरी कुटुंबातनं मी आलेलो आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधील मुस्लिम समाज असेल, वंचित समाज, म्हणजे जो समाज आहे पुण्यामध्ये की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे,
त्या वंचितांसाठीच वसंत मोरेने आजपर्यंत काम केले गरिबांसाठी आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काम करत राहणार. वंचितनं उमेदवारी दिली, मात्र सगळ्याच घटकांचं मतदान मिळवणं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आव्हान नाही आहे. बरं. मला वाटतं पुणेकरांचं सर्व घटकातलं मतदान माझ्या पारड्यात नक्कीच पुणेकर विकासाच्या दिशेने टाकतील आणि मी या पुणे शहरामध्ये 100% खासदार होईल. मनोज जरांगेंनी उमेदवार दिलेले नाहीत, मात्र तुम्ही त्यांची भेट घेतली. तुम्हाला वाटतं का की मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे राहील आणि या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत? मला वाटतं नाही की मला खात्री आहे की सकल मराठा समाज ज्यावेळेस आदरणीय मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते, मोर्चे काढले होते, त्या प्रत्येक उपोषणामध्ये मोर्चामध्ये वसंत मोरे सहभागी झालेले आहे, सकल मराठा समाजाने पाहिलेले आहे. आणि मला वाटते की सकल मराठा समाज ज्यावेळेस आवश्यकता होती, गरज होती, त्यावेळेस जो समाजाचा संघ उभा होता त्याच्या पाठीशी सकल मराठा समाज 100% उभा राहील. आणि दादांनी सांगितलेलंच आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही, त्यांच्या विरोधात मतदान करा. त्याचं तुम्ही जवळपास 25 वर्ष मनसेमध्ये होता. लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर लढवणार की नाही अजून मनसेचं काही ठरत नाही. 8 दिवसांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ गेलात, त्यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली किंवा इच्छा व्यक्त केली आणि 8 दिवसांमध्येच त्यांनी उमेदवारी दिली. काय फरक पडतो? एक प्रदीर्घ चर्चा म्हणजे त्यांच्याबरोबर माझी 1 तास चर्चा झाली आणि ते 1 तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी जे जे काही मला राजकारणाचे कंगोरे समजून सांगितले, मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला. 1 तास माझ्याबरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी, जी संपूर्ण आत्ताची परिस्थिती आहे त्याच्याविषयी 1 तास माझ्याबरोबर चर्चा केली. आणि नंतरनं बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर, त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आज अकोल्यात होतो, अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला बाय रोड आलो आणि छत्रपती संभाजीनगरवरनं मी पाईपलाईन मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो. आणि सुजात आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या 15 वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती. ते मला बोलले की तात्या मी पुणेकर आहे, माझी पुण्यामध्ये 2 मतं आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला 2 मतं देता येतील. मी त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना, सुजात आंबेडकरांना बोललो की साहेब तुमची ती 2 मतं नाही आहेत, आंबेडकरांचं 1 मत 1 लाख मताच्या बरोबर आहे आणि ती 2 लाख मतं आज माझ्या पाठीशी आहेत. मला वाटतं की या पुणे शहराचा खासदार मी 100% होईल.